आज मी तुम्हाला झटपट असा मसाले भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा बटाटा आणि वांग्याचे काप करून घेतले, वालाची शेंगा आणि फ्रेश वाटाणा पण घेतला आहे। तुमच्याकडे आणखी काही भाज्या असेल तर तुम्ही त्याही घालू शकता। इकडे 1 वाटी तांदूळ घेतला आहे। कढईत बघा तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, हिंग, शेंगदाणे, कढीपत्ता घालायचा। त्यात एक बारीक कापलेला कांदा घालून मस्त असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालून तो पण मिनिटभर परतून घ्यायचा। आता त्यात हळद, लाल मिर्च पावडर, घरगुती मसाला, कोथिंबीर मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। मिनिटभर परतून त्यात आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे। तांदूळ बघा स्वच्छ धुवून घेतला आहे, तो पण आता त्यात घालून घ्यायचा। मस्त असा मिक्स करून त्यात मी इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। एक खळखळून उकळी येऊ द्यायची। त्यात बारीक कापलेली कोथिंबीर आणि 1 चमचा गावरान तूप घालायचं आहे। झाकण घालून 10 ते 12 मिनिटं आपल्याला कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटानंतर आपला मस्त असा मसाले भात तयार आहे।